रामकृष्ण हरी मंडळी, तर आपला हा व्हिडिओ क्रमांक 2 आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राग भैरवी, या भैरवी रागामध्ये जी आपण चाल शिकलो, इवले सिरूप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, ही चाल आपण आता टाळात कशी म्हणायची त्या रागाची थोडक्यात माहिती आपण पाहिली. परंतु ही चाल आपल्याला पेटीवरती कशी वाजवता येईल याच्याकरता थोडासा प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून हा पुन्हा व्हिडिओ तयार करत आहोत. तेव्हा काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला हे अभंग, ही चाल आपण कशी पेटीवरती वाजवू शकू याचा विचार केलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राग भैरवी. आता या रागाची थोडक्यात जर माहिती पाहिजे झाली तर या रागाला रे ग ध नी हे स्वर कोमल लागतात आणि म हा स्वर शुद्ध आहे. तर बघा याच्यातले कोमल स्वर कोणते आहे, शुद्ध मध्यम कोणता आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर बघा, तर हे जे आरोह अवरोह तुम्हाला अगोदर सांगतो. सा रे ग म प ध नी सा, हा झाला आरोह. आता अवरोह सा नी ध प म ग रे सा. आता हे रे ग ध आणि नी हे 1 2 3 4 हे स्वर कसे कोमल आहेत. रे ग ध नी आणि जो मय हा शुद्ध लागतो आणि बाकी सगळं सेम आहे. बघा आता सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा. याची पकड आहे ध प ग म, लक्ष द्या, ध प ग म ग रे सा, ध नी सा रे सा. हे अशा पद्धतीनं आरोह अवरोह आणि पकड याची माहिती आपण पूर्ण घेतली. आता ही चालीचं नोटेशन आपल्याला बघायचं आहे. आता कसं, आता पहिली चाल स्वरूप कसं आहे, इवले से रोपा, इवले से रोपा. तर याचं नोटेशन असं आहे ग ग रे सा नी ध सा सा ध नी ध प नी नी, सॉरी, ग ग रे सा नी ध सा सा ध नी ध प इवले से रोपा. आणि पुढं लावी येले द्वारी. तर कसं आहे, लावी येले द्वारी. आता याचं नोटेशन घ्या, म म म म ग म ध प म ग रे सा नी. कसं, म म म म ग म ध प म ग रे सा नी. हे म जे आहे ना, हे किती वेळा वाजायचं, 4 वेळा. म म म म, शेवटच्या मला थोडं थांबायचं. म म म म ग म ध प म ग रे सा नी. आता लावी येले द्वारी. आणि असं म्हणून परत इवले से रोपा ग ग रे सा नी ध सा सा ध नी ध प. पण जेव्हा आपल्याला अंतरा म्हणायचं आहे तेव्हा ध नी ध प हे म्हणायचं नाही, हे कट करून टाकायचं. आता पूर्ण मी तुम्हाला म्हणून दाखवतो. ग ग रे सा नी ध सा सा ध नी ध प ग ग रे सा नी ध सा सा ध नी ध प म म म म ग म ध प म ग रे सा नी ग ग
रे सा नि ध सा सा इथपर्यंत झालं. आता अंतरा कसा म्हणायचा? आता हे अंतरा म्हणत असताना आता ही जी आहे ना, तर हे स्थायीचं इवलेश रूप हे दोनदा म्हणायचं, लाविलेद्वारे हे एकदा म्हणायचं आणि इवलेश रूप परत एकदा म्हणून. आता अंतरा कसा आहे? त्याचा वेलू गेला गगनावरी. आता बघा, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्याचं नोटेशन सोपं आहे. सा 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 रे ग म ग म प म रे सा. सा 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 रे ग म ग म प म रे सा. हे दोनदा म्हणायचं. त्याचा वेलू गेला गगनावरी आणि दोनदा म्हणून ध नि ध प. आता लक्षात घ्या. सा 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 रे ग म ग म प म रे सा. सा 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 रे ग म ग म प म रे सा ध नि ध प. हे काय करायचं? ध नि ध प घेतलं की परत पुन्हा ग ग रे सा नि ध सा सा. त्याचा वेलू गेला गगनावरी. त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. तर हे अशा पद्धतीनं मोगरा फुलला फुले वेची ताती बहारू कळी असे आला. हे देखील असंच आहे. याची काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. शेवटपर्यंत कोणचं बटन आहे कोणचं नाही याचा पूर्ण अभ्यास करून हा अभंग ही चाल आपण पेटीवर वाजवण्याचं शिकायचं आहे. रामकृष्ण.